धाराशिव शहरातील मुख्य भागातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना झाली आहे। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून दिवसाधार दरोडा घातला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे। दरोडेखोरांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बांधून ठेवत दरोडा घातला। यात सुमारे 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल आणि सोने नेण्यात आले आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे। सीसीटीव्हीमध्ये एकूण 4 आरोपी कैद झाले। धाराशिवमधील जिल्हा स्टेडियमच्या जवळ असलेल्या सुनील प्लाझा येथील ज्योती क्रांती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही बँक दिवसाढाळ लुटण्यात आली। घटना घडताच बँक कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्याशी संपर्क साधला आणि सदर घटनेला सांगितले। त्यानंतर पोलीस तिथे येताच अज्ञात 5 जणांनी ज्योती क्रांती बँकेत प्रवेश केला। यावेळी बँकेत 2 कर्मचारी उपस्थित होते। पिस्तल आणि चाकूचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना बांधून ठेवण्यात आले आणि लाखो रुपये सोनं लुटत दिवसाढाळ बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून दरोडा घातला गेल्याने खळबळ उडाली आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरीला गेलेले मुद्देमाल नेमके किती आहे हे स्पष्ट झाले नाही, पण ते 2 कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचं सांगितलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट AN न्यूज छत्रपती संभाजीनगर। त्यामध्ये आम्हाला 4 किलोचं सोनं आणि 1.4 लाखचं कॅश असं मुद्देमाल चोरीला गेले होते। याच्यामध्ये आम्ही फर्स्टपासून आम्ही CCTV फुटेज घेतले। त्याच्यामध्ये आम्हाला 5 आरोपी दिसत होते। त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही 5 टीम, आमचं LCBचं टीम आणि आनंदनगरचं टीम करून त्यांचा शोध सुरू केले। त्याच्यानंतर आम्हाला सायबरचं टीम आणि TAW आमचं एक्सपर्ट टीम त्यांना लावून खास करून टेक्निकल वर्कआउट केल्यानंतर आम्हाला सक्सेस भेटले। नंतर आम्ही 5 टीम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले होते। इथं 3 टीम होते आणि मुंबईला 2 टीम होते आणि तिथून काल रात्री आम्ही आरोपीला इथं आणून आज त्यांना अटक केलेली आहे। टोटल आता रिकव्हरी 1.4 किलोचं गोल्ड रिकव्हरी झालं आहे। आणखी आरोपी कडे आम्हाला आणखी रिकव्हरीचं प्रोसेस चालू आहे। याच्यामध्ये आणखी 4 आरोपी निष्पन्न झाले, त्यांना अटक करण्याचा पण प्रक्रिया चालू आहे। ते हेच बँकेमध्ये 3-4 वर्ष पहिले इथं अकाउंटंट म्हणून काम करत होता। त्याला पूर्ण बँकेचं डिटेल्स माहीत होतं की किती सोनं असते, किती कॅश असते, कोणत्या टाईममध्ये स्टाफ असतात, कोणत्या टाईममध्ये क्लोज होते, हे सगळं त्याला डिटेल्स माहीत होतं। त्यांनी काही प्लॅनिंग करून बाहेरचा आरोपींना बोलून इथं असं डकैतीचं प्रकरण केलेलं आहे। तपासामध्ये खास करून जे आरोपी होते बाहेर राज्याचे होते त्यांना आयडेंटिफाय करणे, आमचं कोणत्याही डेटाबेसमध्ये हे आरोपी सापडले नाही। पूर्ण महाराष्ट्राचं LCB टीम आणि क्राईमच्या टीमला आम्ही कॉन्टॅक्ट केले होते आणि आरोपीचं काही आम्हाला शोध या काही डिटेल्स भेटत नव्हते। हे एक आम्हाला चॅलेंज होतं की ते आरोपी जे कॅमेरामध्ये आले ह्यांचं बिलकुल काही डेटा नव्हतं, बट आम्हाला माहीत होतं थोडं टेक्निकल ॲनालिसिस आणि सायबर थ्रू काही ना काही निघतील म्हणून, आणि तिथून आम्हाला क्लूज भेटले आणि त्याच्यानंतर आम्हाला हे केस ओपन झालं।